आज एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्न घेऊन आले आणि त्याचं ॲनालिसिससुद्धा. प्रश्न असा आहे की भारतीय संविधानातील विविध स्रोतांशी संबंधित यादी 1 व यादी 2 मध्ये जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडायचा आहे. तर मूलभूत हक्क आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत. संसदीय लोकशाही आपण ब्रिटिश राज्याकडून घेतलेली आहे. संसदेचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आपण आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत. तसेच भारताच्या घटनेचे स्रोत अजून आहेत. 1935चा भारत सरकार कायदा, त्यामधून आपण संघ राज्य योजना, न्यायव्यवस्था, केंद्रीय लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील, 75% भाग 1935च्या कायद्यातून घटनेत घेण्यात आलेला आहे. तसेच ब्रिटनची राज्यघटना, संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विग्रही संसद, फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार आणि प्राधिलेख. अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आपण वी द पीपल म्हणजे प्रस्तावना, मूलभूत हक्क, उपराष्ट्रपतीपद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती महाभियोग पद्धत, सर्वोच्च व उच्च न्यायालय, न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींची कार्य. कॅनडाच्या राज्यघटनेकडून आपण प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. आता राज्यपालाचे पद आपण भारत सरकार कायदा 1935च्या कायद्यातून घेतलंय आणि कॅनडाच्या राज्यघटनेतून आपण राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक म्हणजे राज्यपालाची नेमणूक आपण कॅनडाच्या राज्यघटनेकडून घेतली आहे. आयरिश राज्यघटनेकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून समवर्ती सूची, संसदेची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. जपानकडून आपण कायद्याने प्रस्थापित पद्धत घेतलेली आहे. रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य, प्रास्ताविका, सामाजिक आर्थिक, राजकीय न्यायाचा आदर्श घेतलाय. दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटनादुरुस्तीची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. फ्रान्सकडून आपण प्रास्ताविकेची गणराज्य, प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श घेतल्यात आणि जर्मनीकडून आपण आणीबाणीत मूलभूत हक्क स्थगित होणे या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता याच्यात लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे आपण अमेरिकेकडून राष्ट्रपतीचा महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत म्हणजेच कलम 61 आणि आयरिश राज्यघटनेकडून आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत घेतलेली आहे. तसेच आपण 1935च्या भारत सरकार कायद्यातून राज्यघटनेमध्ये 75% भाग घेतलेला आहे. असे स्रोत आपण राज्यघटनेत घेतलेले आहेत. असे वेगवेगळे क्वेश्चन मी माझ्या चॅनलवरती अवेलेबल करून त्याचं एक्सप्लेनेशन देत जाईल. थँक्यू मित्रांनो.